मधुकरजी, मला हेच विचारते, तुम्ही या गावाचे सरपंच आहे, इसापूर गावचे तुम्ही सरपंच आहे. आतापर्यंतचा काय काय विकास इथे झाला आहे, मुख्य समस्या कोणती होती जी तुम्ही इथली पाहिली, जी पूर्ण झाली आहे, आणि भविष्यामध्ये काय प्लॅन राहणार आहे तुमचा विकासाला? आमचे इथे आतापर्यंत पुष्कळशे रोड बाकी होते, ते रोड पण झालेले आहे. अजून 2-3 रोड बाकी आहे. इथे पाण्याच्या पिण्याची व्यवस्था म्हणजे बरोबर नव्हती, पाणी अपुरं होतं. राष्ट्रीय पेयजल अंतर्गत नवीन पाईपलाईनचं काम झालेलं आहे आणि विहिरीचं खोदकाम पण झालं आहे. पाण्याची तशी टंचाई नाही आहे आणि इथे नाल्याचे कामं झालेले आहे. ग्रामपंचायत इमारत नव्हती, ती नव्यानं झालेली आहे. MRGS मार्फत रोडचं काम झालेलं आहे ग्रामपंचायतपर्यंत. अजून राहिलेलं काम आम्ही प्रस्ताव टाकलेला आहे आमदार फंडामध्ये. आणि MRGS मधून पांढर रस्ते इथे घेतले आहे मजुराच्या दृष्टीनं. आणि पाझर तलाव इथे आम्ही प्रस्ताव टाकलेला आहे. पाझर तलाव जर झाला तर गावाच्या समस्या सुटू शकते. मधुकरजी, गावामध्ये इलेक्ट्रिसिटी झालं, रस्ते झाले, पाणी झाले, या समस्या पूर्ण संपल्या आहे का, इथल्या झाल्या आहे का? नाही, इलेक्ट्रिसिटीच्या संपलेल्या आहे. पाण्याच्या तशा संपल्याच आहे म्हणा. आता पाणी असं काही खूप कमी नाही आहे. तसं 2 मोटारचा सप्लाय आहे इथे, त्याच्यामुळं आणि लाईनचं हे असल्यामुळे, लोड शेडिंग असल्यामुळं त्याच्यामुळं पाण्याची थोडीशी समस्या. 1 दिवसाच्या आड नळ येतात उन्हाळ्यात, लाईनचा प्रॉब्लेम असल्यामुळे. नाही तर रोजचे नळ येणं सुरू आहे. गावकऱ्यांच्या साठी उपलब्ध दवाखाने आहे का इथे? हो, 1 दवाखाना आहे, प्राथमिक केंद्र आहे इथे. अंगणवाडी पण आहे, किचन शेड झालेला आहे आता. अजून एक प्रश्न विचारतो मधुकरजी, भविष्यामध्ये विकासाला घेऊन काय काम राहणार आहे तुमचं, आणि इथल्या लोकांना रोजगार मिळावा म्हणून काही असं प्लॅन राहणार आहे का? नाही, रोजगार मिळावा म्हणून आता रोजगार हमीमधले कामं सुरू आहे, पण रोजगार हमीच्या कामावर यायला तयार नाही. कारण रोजगाराला रोजचे रुपये लागतात. हे 8-10 दिवस 15 दिवस पैसे निघत नसल्यामुळे लोकांची तेवढीच समस्या आहे. नाही तर रोजगार हमीच्या कामामध्ये रोजगार इथे उपलब्ध होऊ शकतात, पाणीचे कामं पण होऊ शकतात. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद मधुकरजी.